आणि यानंतर इतर सर्व महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट। बकरी ईदला बकऱ्याची कुर्बानी देणं थांबवा, विश्व हिंदू परिषदेची मागणी। सरकारनं बकरी ईदला होणारी गोवंशाची हत्याही थांबवण्याची विहिंपचे महाराष्ट्र गोवा प्रांतमंत्री गोविंद शेंडे यांची सरकारकडे मागणी। बकरी ईदला गोवंश हत्या होणार नाही, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं आश्वासन। हिंदू सण पर्यावरणपूरक साजरे करा असा सल्ला देणारे बकरी ईद व्हर्च्युअली का साजरी करत नाहीत, नितेश राणेंचा संतप्त सवाल। उद्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार, सकाळी 11 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर बैठक पार पडणार। लाडकी बहीण योजनेमध्ये अनेक चुका झाल्यात, सरसकट सर्वांना लाभ देणं चुकीचं होतं, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कबुली। तर योजनेतील अर्जांच्या पडताळणीचं काम सुरू असून गरजू आणि पात्र महिलांना लाभ दिला जाईल असंही त्यांच्याकडून स्पष्ट। ठाकरेंच्या शिवसेनेचे नाशिक महानगर प्रमुख विलास शिंदेंच्या मुलीच्या लग्न सोहळ्याला एकनाथ शिंदे उपस्थित, वधूवराला दिले शुभेच्छा। यावेळी दादा भुसेही उपस्थित। कोण कोणाच्या लग्नाला येतं हा राष्ट्रीय विषय नाही, मंगल कार्यामध्ये कोणी कोणाला आशीर्वाद द्यायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न, संजय राऊतांची प्रतिक्रिया। भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मालेगाव महापालिकेचे आयुक्त आणि तहसीलदारांची घेतली भेट। मालेगावमधील जन्मदाखला प्रमाणपत्र घोटाळा प्रकरणी आयुक्तांशी बंद दाराआड साधला संवाद। भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या मालेगाव दौऱ्याला सोशल डेमोक्रॅटिक पक्षाच्या कार्यकर्त्यांचा विरोध। किरीट सोमय्या गो बॅकच्या दिल्या घोषणा, कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। मनसेचे सरचिटणीस वैभव खेडेकर पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याची चर्चा, जुन्या पदाधिकाऱ्यांना वेळ दिला जात नसल्याची खेडेकरांची भावना। मनसेच्या वैभव खेडेकरांची फेसबुक पोस्ट चर्चेत, मी राज ठाकरे यांची भक्ती केली, इतरांसारखं नाव वापरून व्यापार केला नाही। ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते सुधाकर बडगुजर यांनी फडणवीसांची घेतली भेट। क्लास 1 आणि क्लास 2 ची रिक्त पदं भरण्याबाबत तसंच सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीनं म्युनिसिपल सेनेच्या वतीनं फडणवीसांना दिलं निवेदन। स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त उद्या सर्व लोकांनी गोपीनाथ गडावर यावं, मंत्री पंकजा मुंडेंकडून जनतेला आवाहन। यावेळी परंपरेप्रमाणे ढोक महाराजांचं कीर्तन आणि भोजनाचा कार्यक्रम असल्याचंही त्यांनी सांगितलं। गोपीनाथ मुंडेंच्या स्मृतिदिनानिमित्त पंकजा मुंडेंच्या हस्ते परळीमध्ये वृक्षारोपण, स्मृतिदिनानिमित्त होणाऱ्या विविध कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचं पंकजा मुंडेंचं आवाहन। एक वृक्ष आपल्या जन्मदात्या आईसाठी तर एक वृक्ष सृष्टीरूपी आईसाठी लावा, जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंचं आवाहन। यंदा संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यासाठी बैलजोडीचा मान गुंडरे घराण्याला। संजीवन समाधी मंदिरामध्ये या बैलजोडीच्या पूजनानंतर निघाली बैलजोडीची मिरवणूक। शेगावातील संत गजानन महाराजांच्या पालखीचं पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान। यंदा पालखीचं 56वं वर्ष। 6 जुलै रोजी आषाढीच्या 2 दिवस आधी पालखी पंढरपुरात दाखल होणार। किल्ले रायगडावर सापडली ऐतिहासिक वस्तू, छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज माजी खासदार संभाजीराजे छत्रपतींनी फेसबुक पोस्टद्वारे दिली माहिती। डागडुजीचं काम सुरू असताना सापडलं प्राचीन यंत्र। रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये पंचायत समितीच्या इमारतीवर झाड कोसळल्यामुळे मोठं नुकसान, मात्र सुदैवानं कुठलीही जीवितहानी नाही। अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यातील थिलोरी ग्रामस्थांचं महावितरण कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन। अनेक वर्षांपासून निवेदन देऊनही वीज पुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे ग्रामस्थ आक्रमक। धाराशिवमध्ये शेतकऱ्यांचं एमआयडीसीच्या बोर्डवर चढून आंदोलन। औद्योगिक विकास महामंडळानं 2012 साली संपादित केलेल्या जमिनीचा मावेजा मिळावा यासाठी शेतकरी आक्रमक। नाशिकच्या पिंपळगाव बसवंतमध्ये टोमॅटो उत्पादक आक्रमक। 7 महिन्यांपासून 2.5 कोटी रुपये थकल्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडत सुरू केलं ठिय्या आंदोलन। धुळ्यामध्ये कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेश बदलत बनावट बियाणं केलं जप्त। जवळपास 20 लाखांचं बनावट बियाणं जप्त। गुजरातहून खासगी ट्रॅव्हल्समधून आलेलं लाखोंचं कपाशीचं बनावट बियाणं जप्त। पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टोमॅटो लिलाव बंद पाडल्यानंतर शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न। यावेळी शेतकरी आणि पोलिसांमध्ये शाब्दिक बाचाबाची। भंडाऱ्यामध्ये धानाच्या आधारभूत किमतीमध्ये केवळ 69 रुपयांची वाढ। स्वामीनाथन आयोगानुसार हमी भाव 4500 जाहीर करावा, अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा गोंदियाचे खासदार प्रशांत पडोळेंचा इशारा। अमरावतीतील दर्यापूर तालुक्यामध्ये एका गोडाऊनवर कृषी विभागाकडून छापा।
छापेमारीमध्ये प्रतिबंधित असलेल्या एचटीबीटी कपाशीची 1500 पाकिटे जप्त. येवदा पोलिसांमध्ये गुन्हा दाखल. बीडमधील आष्टी तालुक्यामध्ये मे महिन्यात झालेल्या पावसामुळे फळ बागायतदार शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. पंचनामे करण्यासाठी प्रशासकीय अधिकारी फिरकलेही नसल्यामुळे शेतकऱ्यांचा संताप. राज्यभरातील खवा व्यावसायिक आणि शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. ॲग्रिकल्चर टॅरिफमध्ये वीज कनेक्शन देण्याचा राज्य सरकारचा मोठा निर्णय. यामुळे खवा उत्पादक आणि शेतकऱ्यांना मिळणार वीज बिलात सूट. बीडच्या कडा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची विक्रमी आवक. कांद्याला मालाच्या दर्जानुसार 800 ते 1200 रुपये प्रति क्विंटल दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त. आंबेगावमध्ये लाकडी बाराकीत साठवलेल्या कांद्याला आग. शेतकऱ्याचं 2 लाख रुपयांचं नुकसान. अज्ञात व्यक्तीनं पेट्रोल टाकून आग लावल्याची माहिती. याबाबत अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल. रत्नागिरीमध्ये पुढील 2 महिन्यांसाठी मासेमारी बंद. या कालावधीमध्ये माशांचा प्रजननाचा काळ असल्यामुळे मच्छीमारांचा निर्णय. मासेमारीचा हंगाम संपल्यानं हजारो बोटींचा बंदरांमध्ये आश्रय. बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. रणजित कासलेकडून कोर्टाबाहेर इन्कलाब जिंदाबादच्या घोषणा. संभाजीनगरच्या फुलंब्रीमध्ये विवाहितेचा अमानुष छळ प्रकरणी कारवाई. मारहाण करणाऱ्या 6 जणांना अटक. माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट. लातूरच्या उदगीरमध्ये लग्नाच्या वऱ्हाडीमध्ये फ्री स्टाईल हाणामारी. राजर्षी शाहू महाराज चौकातील घटना. दगडफेक झाल्यामुळे बाजारपेठेतील दुकानदारांनी दुकानं केली बंद. चंद्रपूरमधल्या बालाजी हॉस्पिटलची राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष प्रदीप रत्नपारखेंच्या कुटुंबियांकडून तोडफोड. डॉक्टरांनी उपचारामध्ये हायगाई केल्याचा रत्नपारखे कुटुंबियांचा आरोप. रत्नपारखेंच्या मृत्यूनंतर केली तोडफोड. अहिल्यानगरच्या जामखेड आणि नगर शहरामध्ये गोळीबाराच्या घटना. जामखेडमध्ये लघुशंका करू नका असं म्हणत केला गोळीबार. या प्रकरणी 6 आरोपी पोलिसांच्या ताब्यात. तर नगर शहरात वर्चस्वाच्या लढाईतून गोळीबार. 3 अटक. जामखेड शहरामध्ये हॉटेल व्यावसायिकाच्या मुलावर अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार. गोळीबारामध्ये तरुण गंभीर जखमी. पोलिसांकडून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल. जामखेड गोळीबार प्रकरण अत्यंत गंभीर. अशा घटनेमुळे शहराच्या शांततेला गालबोट लागत असून नागरिकांना दहशतीत राहावं लागतंय. रोहित पवारांची एक्स पोस्टद्वारे प्रतिक्रिया. या गुंडगिरीला चिरडून टाकावं. पवारांची सरकारकडे मागणी. भंडारा शहरातील शनायानगर परिसरामध्ये मध्यरात्री चोरट्यांकडून घरफोडी. 1 लाखांची रोकड आणि 4 लाखांचे दागिने चोरट्यांकडून लंपास. घरफोडी करणारा चोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. पोलिसांकडून पुढील तपास सुरू. अकोला जिल्ह्यातील पातूरच्या घाटामध्ये प्लास्टिक पाईप घेऊन जाणारा ट्रक उलटला. चालकाचं वाहनावरचं नियंत्रण सुटल्यामुळे ट्रक रेलिंग तोडत थेट दरीत कोसळला. अपघातामध्ये चालकाचा जागीच मृत्यू. भंडाऱ्यामध्ये भरधाव ट्रकची कारला धडक. अपघातामध्ये पती पत्नी आणि मुलगी गंभीर जखमी. नागपूर कोलकाता राष्ट्रीय महामार्गावरील भंडारा बायपास उड्डाण पुलावर झाला अपघात. वाशिमच्या मालेगावमधील पांगरीमध्ये शेती मशागतीची कामं करताना ब्रेकऐवजी ॲक्सिलरेटर दाबल्यामुळे ट्रॅक्टर विहिरीत पडला. चालकानं वेळीच बाहेर उडी घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळला. जळगावच्या भडगावमध्ये बिबट्यानं पाडला 18 शेळ्यांचा फडशा. बिबट्याचा ताबडतोब बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी. मलकापूर शहरानजीक असलेल्या विष्णुनगर परिसरामध्ये बिबट्याचा वावर. नागरी वस्तीजवळ बिबट्या आढळून आल्यामुळे परिसरामध्ये खळबळ. एका जेसीबी चालकानं मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये कैद केला बिबट्याचा व्हिडिओ. भंडाऱ्यामध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 2 शेतमजूर जखमी. लाखांदूर तालुक्यातील कोच्छी शेत शिवारामध्ये घटना घडल्याची माहिती. शेतमजुरांनी आरडाओरडा केल्यामुळे बिबट्यानं धूम ठोकली आणि जीव वाचला. बीडमधील खामगाव पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर टेम्पो आणि रिक्षाचा अपघात. या घटनेमध्ये 3 जण ठार तर 2 जखमी झाल्याची माहिती. अपघातातील जखमींवर शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू. यवतमाळमध्ये अनधिकृतपणे खतांची वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कृषी विभागाची कारवाई. ट्रकसह खतं असा एकूण 17,78,000चा मुद्देमाल जप्त. वसईच्या वाळुंज गावामध्ये पाटलांच्या केळीच्या वाडीमध्ये तब्बल 54 किलो 500 ग्रॅम वजनाचा फणस. 8 वर्षांपूर्वी लावलेल्या फणसाच्या झाडाला यंदा केवळ 3च फणस. यापैकी 2 फणस 30 ते 40 किलोचे तर एकाचं वजन 54 किलो.
चंद्रपुरातील रानटी हत्तींनी ताडोबापर्यंत धडक मारल्यामुळे वनविभाग ॲक्शन मोडवर. रानटी हत्तींवर नजर ठेवण्यासाठी वनविभागाकडून विशेष त्रिस्तरीय पथक स्थापन. यानंतर पुढची बातमी. अधिकाऱ्यांवर मासा फेकून